व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम शिलाँग. आजचा दिवस आपला तिसरा. वाजल्यात माहिती 11 वाजायला आले. काय पाहिजे झोपून होतो ना आपण. असा काहीतरी व्ह्यू आहे आपल्याला. आपण विला काय बघितलाच नाहीये, तुम्हाला पण मी दाखवलं. काल रात्री आलो तर असे 2 आहेत अपार्टमेंट, एक वरती एक खालती. आपला वरती आहे. ही काल आपल्याला गाडी भेटली ती. जाऊया थोडं दूध वगैरे घेऊ. परी इथे आहेत पप्पा. हॅलो. हा आपण चाललोय शिलाँगच्या गल्ल्यात. मस्त. वाजले 1:30 आणि आता आम्ही निघतोय फिरायला. लेट सी आज शिलाँग एक्सप्लोअर करूया काय काय होते आपल्याकडनं आज. कारण की इकडे 5 वाजता अंधार होतं, तर तेवढाच टाइम आपल्याकडे. आपण आलोय शिलाँग पीकला. तर तिकडे तिकीट काउंटर आहे, तिकडून रिलायन तिकीट काढलेत. हां कसं आहे रिला 200 गाडीचे. मग आता इकडे आपली गाडी अलाउड नाही, त्यांचे लोकल टॅक्सी घेऊन जायला लागेल. पण वातावरण बघा, मध्येच ऊन ढगाळ. तर त्या गाडीतून आता आपण या गाडीत. कसं वाटतं लिला. तरी आम्हाला 800 मध्ये बसायचं होतं. ही तरी ऑल्टो आहे. हाँ वही को वहाँ पे साला 19 डिग्री इकडे पण सहन नाही होते. काय माहित काय सीन आहे. हा म्हणजे असं वेगळंच वाटतंय. तर ना ते असं माझं डोकं जड होते. बडे आपण आता एकदम शिलाँगच्या बाहेर आलोय आणि आता म्हणून मग आपलं शिलाँग दिसतं. आपण तिकडे कुठेतरी होतो लीला, मला वाटते. आय थिंक ती व्हाईट बिल्डिंग आहे ना, तिकडेच कुठे मोठी बिल्डिंग दिसते बा आपल्या बाल्कनीच्या इथून. तिथून आम्ही असं असं करून असं. काय झालं परी, आता तर ऊन पण आलं ना. ऊन आल्यावर बरं वाटतं ना. हां पण इथून बघ ना, ऑलमोस्ट म्हणजे शिलाँग सिटी इथून ते इथपर्यंत आहे. आणि इकडे येण्यासाठी जो काउंटर आपल्याला लागेल तो 250ला बंद करतात ते लोक, म्हणजे 3 मॅक्स. कारण की इकडे शिलाँगमध्ये सगळं 5 वाजता बंद होतं ना लीला. एअरपोर्ट स्टेशन आहे म्हणून ते 2:30 वाजता बंद करतात. हां ते पण एक आहे. नाही तर थोडंसं धुकं आहे ना, म्हणून क्लिअर नाही दिसत आहे सिटी. हां काय झालं. अरे ऊन गेला का थंडी लागते. बरं ना आता हवा यायला लागले. तर इकडे ह्याने टॉवर जसं बनवलंय, वॉच टॉवर 2 फ्लोर आहेत. वरतून पण बघू शकतो. हां आणि तिकडे त्यांनी टेलिस्कोप लावलाय. 20 रुपीज पर पर्सन आहे. तुम्ही जाऊ शकता वरती बघायला. बाकी आत्ता ऊन यायला लागलंय थोडं. अरे ऊन म्हणजे इकडे वरदान आहे यार, वरदान. काय माहितीये का, काय माहितीये, मकान आहे. हडियम म्हणजे इकडच्या लँग्वेज मध्ये हडियम म्हणजे हड्डी का. हड्डी नाही. हा हडियम. चला आता 800 की सवारी लेते. आर यू रेडी लीला. फिट होऊ का. आर यू रेडी प्रणिता. हा तेच फिट होऊ का बघू, रिव्ह्यू देऊया. आर यू रेडी पैवी. येस. बाय. लिहिलं अर्धा कुल्ला आतमध्ये अर्धा कुल्ला बाहेर.
तुम्ही बघू कशी बसतात. मी ड्रायव्हरच्या मागे बसतो. ऐक हो हो ही बघा. चल बाई. हा आलो आपण. वातावरण बघा यार, असं पावसाळी वाटतंय फुल. काय बोलतो लीला? यस परी. पप्पाचं नाव काय? हे घे मी येऊ. तर आपण चाललोय कुठे लीला? एलिफंट फॉल्स, जे की आहे इकडून फक्त 14 मिनिटं. हो चला ते पण बघून घेऊया. पण चला उजेड असेल का नाही तेच मोठा प्रश्न आहे. गाडी आपण पार्क केलंय, तिथे पार्किंग आहे आणि इथून आता आपण खालती जाणार. मला पण आयडिया नाही किती खालती आहे ते, आता काय प्रणिता जाऊनच माहीत पडेल. काय वाटते तरी 10-15 आवाज येतोय पाण्याचा ना प्रणिता? हे करू ना एक. अच्छा हे बघ प्रणिता, खसी अटायर. आपण काढायचा एक फोटो येताना काढू. परीला पण करू. लीला तू पण कर हा असं. आणि बाईक हा आणि लग्नासाठी हात फोटो पाठवत जा. महाराष्ट्र मेघालय बाय बाय. अरे जोरात आवाज येतोय, इथेच आहे. हा नशीब. आता इकडे 3 फॉल्स आहेत. एलिफंट फॉल्सला डिवाइड केलेला आहे. हा आतला फर्स्ट फॉल आल्याच 5 मिनिटावर. चलो तिथे गाणी बिणी पण वाजायला लागलेत का काय? अरे बघ कॅफे बिफे बंद का केलं? नवीन करत असतील. फर्स्ट फॉल झाला आपला. अभी अपन जा रहे सेकंड फॉल पे. ये बघ बघ. तर तोच वरचा फॉल इकडे येतो. इकडून होतो सेकंड, म्हणजे सेकंड फॉल, आणि तो खालतून आहे तो थर्ड फॉल लास्ट. पण याला एलिफंट का म्हणतात मग? ये तो गहरा रहस्य आहे. ये खरा व्ह्यू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण गाडी लावली वरती फर्स्ट फॉलला, पण इकडे पण आहे. इथपर्यंत पण तुम्ही डायरेक्ट येऊ शकतात आणि समोर गार्डन आहे आणि डायरेक्ट हा व्ह्यू बघू शकता. शिलाँगवरून आले तर डायरेक्ट तो दाखवतो. शिलाँगवरून आले ते दाखवतो. शिलाँगवर आपण कारण की आपण पहिले हा पॉईंट बघितला शिलाँग पीक व्ह्यू. आपल्याला वेगळा रस्ता दिला, बट ठीक आहे. असं काहीतरी आहे. विच इज कसा वाटला परिणा? हां पाणी एक नंबर आहे. पाणी एक नंबर. हा वरती चढल्यावर विचार परत. ती मेहनत आहे. मेहनत म्हणजे हिला घेऊन. आता तेवढा परत जायची मेहनत आहे आपल्याला. तरी जायचे का बाय? तुला खोकला आहे ना, काय आहे? काय झालं बाई? हा बाई पाऊस आला ना? हायला हे पण बघायचं होतं. बारिश आ गई लीला.
फुगलाई शिबून म्हणजे थँक्यू का. जोरातच पाऊस चालू झाला. टायमावर आम्ही आलो इकडे. हा मी तर भिजलोच असतो काय तेवढं जोरात झालं बघ. इकडे ना इकडे त्यांच्या राईस मध्ये ना काहीतरी आहे बारीक आहे पण टेस्ट मस्त करतो. थोडं थंड झालंय. हो हो थंड झालं ना. हो फॉगी झालं एकदम वातावरण. एक गोष्ट बरी झाली पाऊस झाला गाडी धुवून निघाली आपली माकलेली साव. चला बसा. ये बेटो. चलो 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 चलो. गोडी वलटे बघ काय कुठे जायचं लिहिला कॅथेड्रल. अजून अंतर झालं नाही 5:45 झालाय पण बघून घ्या शिलाँग अशी दिसते. हा परी येते तू. तर आम्ही चर्चमध्ये तर गेलो नाही डायरेक्ट घरी आलोय. आता कॅरेट घ्यायला आलं परीसाठी. हे बघा चिकन. हे काय काय माहिती. आजचं आपलं डिनर असणार KFC. इकडचं खाऊन लोकल हे ते खाऊन जरा कंटाळा आला. आम्ही डिसाईड केलं की आज आपण आपलं नॉर्मल खातो KFC. तिकडे मॅकडी नाही आहे जवळपास सो KFC. चला तर डिनर करून घेऊया. बाकी थंडी तर मस्त आहे मजबूत आहे. चला तर ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मिळते. जय हिंद जय महाराष्ट्र.